राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासूनच काम बंद आंदोलन करणार। 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्याने कंत्राटदार आक्रमक। राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। आमदारांनी कंत्राटदारांकडून कामं सुरू होण्याआधी 25% घेतले। 80,000 कोटींचे व्यवहार कंत्राटदारांसोबत झाले। 20,000 कोटी टेबला खालून घेतले गेले, राऊतांचा आरोप। आम्ही कडक धर्मांतर विरोधी कायदा आणणार। मग या काळात तुमचे अब्बा होते, आता मस्ती नको। मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। संविधानावर देश चालवायचा की मनुस्मृतीवर? राणेंचं वक्तव्य घटनेला धरून नसेल तर सरकार काय कारवाई करणार? वडेट्टीवारांचा सवाल। पंचानं स्वतः आपली चूक मान्य केली। मला शिवीगाळ झाल्यानंतर राग अनावर झाला होता। विनंती करूनही कुस्तीचा व्हिडिओ बघितला गेला नाही, शिवराजची प्रतिक्रिया। शिवराज राक्षेने पंचांना गोळ्या घालायला पाहिजे। शिवराज राक्षेच्या बाबतीत घडलेला प्रकार हा चुकीचा। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं खळबळजनक विधान। न्याय मागताना संयम बाळगणं आवश्यक। कुस्तीच्या स्पर्धेत मारहाण करणं योग्य नव्हतं। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवेळी घडलेल्या घटनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करू नये। सरकार हक्काचं आरक्षण का देत नाही? जरांगेंचा सवाल। तर संयम सुटला तर राज्यात वेगळं आंदोलन करावं लागेल, जरांगेंचा इशारा। जनतेशी उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यांना राणे पिता पुत्रांचा दणका। नारायण राणे आणि निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राणेंचा अधिकाऱ्यांना दम। मंत्री गणेश नाईकांचा नवी मुंबई जनता दरबार। वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात गणेश नाईकांचा जनता दरबार। नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबारचं आयोजन। मुंबईतील प्रतीक्षानगर समोर येत्या 2 वर्षात सहकार भवन उभारणार। मुंबई बँकेच्या नव्या शाखा उद्घाटनावेळी प्रवीण दरेकरांची घोषणा। राहुल नार्वेकरांच्या हस्ते चुनाभट्टी येथील नव्या शाखेचं उद्घाटन। निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून समिती। निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती। ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम। इच्छामरण देणारं कर्नाटक ठरणार देशातील पहिलं राज्य। दुर्धर आजाराने त्रस्त आणि मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांसाठी कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय। इच्छामरणासाठी राज्यातील रुग्णालयात वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे देखील आदेश। दिल्ली विधानसभा प्रचाराची आज सांगता। दिल्लीत राजकारण तापलं। आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर केला जाणार। पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केलं जाण्याची शक्यता। सध्याचे कर दरही आता सुधारित केले जाण्याची शक्यता। राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर। 127 रुग्णांमध्ये आजाराचं निदान तर 5 संशयास्पद जीबीएस बाधितांच्या मृत्यूची नोंद। सोलापूरच्या करमाळ्यात युगंधर सामाजिक सेवाभावी संस्थेकडून 35 जणांना उद्योजक रत्न पुरस्कार प्रदान। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या हस्ते 35 जणांना उद्योग रत्न पुरस्काराचं वितरण। अंबरनाथमध्ये 8 फेब्रुवारीला कोकणस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा। यात कोकण विभागातील शेकडो बॉडी बिल्डर्सचा सहभाग। अंबरनाथ पालिका आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचं आयोजन। इस्कॉनकडून पंढरपूरच्या विठुरायाच्या विदेशात सुद्धा प्रचार आणि प्रसार। 170 देशातील भक्तांना इस्कॉनकडून आमंत्रण। हंगेरी, रशिया, अमेरिका आणि इटलीत विठ्ठल भक्तांची पंढरपुरात दर्शनासाठी मांदियाळी। रत्नागिरीत पालकमंत्री उदय सामंतांच्या हस्ते शासकीय रुग्णालयात 4 डायलिसिस मशीनचं लोकार्पण। अंत्योदय प्रतिष्ठान आणि मी मुंबई अभिमान या प्रतिष्ठान यांच्याकडून मशीन उपलब्ध। रुग्णांना फायदा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये 9 फेब्रुवारीला रोड सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन। आरटीओ कार्यालय कराड आणि रणजित पाटील मित्र परिवारातर्फे आयोजन। झारखंडच्या रांचीमध्ये झालेल्या 64व्या राष्ट्रीय शालेय सायकलिंग स्पर्धेत साताऱ्यातील रुद्रनील पाटीलने मिळवलं रजत पदक। सातारा जिल्ह्यातील रुद्रनीलवर कौतुकाचा वर्षाव। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील पुरातन नवनाथ महाराज येथे धर्मनाथ बीज निमित्त भाविकांची दर्शनासाठी गर्दी। आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली महाआरती। निसर्गरम्य वातावरणात यात्रोत्सवाला सुरुवात। नाशिक जिल्ह्यातल्या प्रतिजेजुरी म्हणून समजल्या जाणाऱ्या खंडोबा महाराजांच्या चंदनपुरीत 15 दिवसीय यात्रोत्सवाला सुरुवात। रात्री केलेल्या रोषणाईमुळे संपूर्ण परिसर उजळून निघाला। विदर्भाची प्रतिपंढरी असणाऱ्या नाथ नगरी डवा येथे यात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात। यावर्षी तब्बल 200 क्विंटल महाप्रसादाचं वाटप। या यात्रेला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी।
भिवंडीत पद्मशाली समाज बांधवांकडून मार्कंडेय महामुनी जयंती उत्साहात साजरी. जयंती महोत्सवात समाज बांधवांचा सन्मान.